नमस्कार मित्रांनो, आज सकाळी 7:45 वाजता जो हादसा घडला तो व्हायला नको होता. 28 जानेवारी 2026 रोजी सकाळी ही काळ रात्र ठरली महाराष्ट्रासाठी, देशासाठी. जे व्हायला नको होतं ते झालं. खूप दुःखद घटना झाली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि त्यांच्या संगती असलेले 4 सहकारी, एक म्हणजे त्यांचा बॉडीगार्ड म्हणजेच अंगरक्षक विदीप जाधव हे देखील त्या विमानामध्ये होते. दुसरं म्हणजे सांभवी पाठक म्हणजे कॅप्टन, विमान उडवणारी म्हणजे विमानाची कॅप्टन मेन. दुसरा म्हणजे सुमित कपूर पायलट कॅप्टन, हा पायलट कॅप्टन होता. आणि चौथं म्हणजे पिंकी माळी फ्लाईट अटेंडेंट. हे 5 जण होते मित्रांनो त्या विमानामध्ये. तर या 5 जणांचा दुर्दैवी असा मृत्यू कोणालाच न द्यावं असा भयानक मृत्यू त्या विमानामध्ये झाला सकाळी पहाटे. तर त्या विमानाचं अपघात होण्याचं कारण काय मित्रांनो तेही तुम्हाला मी सांगतो. अजितदादाच्या विमानामागचं खरं कारण समोर आलेलं आहे. तर मिळालेल्या माहितीनुसार मित्रांनो, ज्यावेळी विमान बारामतीमध्ये पोहोचले तेव्हा बारामतीमध्ये दाट धुकं होतं. कारण सकाळचे टाईम होता, सकाळचा वेळ होता. धावपट्टी दिसत नव्हती. म्हणजे ज्या धावपट्टीवर विमान धावतं थांबण्यासाठी ती धावपट्टी पायलटला दिसत नव्हती. बारामतीसारख्या लहान विमानतळाच्या धावपट्टीवर ILS सिस्टीम उपलब्ध नव्हती. त्यामुळे दाट धुकं असताना विमान उतरवताना पायलटला मॅन्युअल पद्धतीने विमान उतरावे लागले. धावपट्टीच दिसत नव्हती. तरीही पायलटनं पहिल्यांदा विमान उतरवण्याचा प्रयत्न केला, पण प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर त्या पायलटनं परत विमानाला वरती हवेत घेऊन गेला. आकाशात एक मोठी गिरटी घालून धावपट्टीचा अंदाज घेऊन पुन्हा लँडिंग करण्यात आलं. पण दुसऱ्यांदा लँडिंग करताना विमान यशस्वीरित्या उतरले असा अंदाज होता पायलटला, पण तसं झालं नाही. एक्सपर्टनं दिलेल्या माहितीनुसार हे विमान थेट धावपट्टीवर जाण्याऐवजी मार्ग सोडून बाजूला गेलं. पायलटने विमान धावपट्टीवर आणण्याचा प्रयत्न केला, पण त्यात पायलटला अपयश आलं आणि पुढच्या 4 ते 5 सेकंदात विमानाचा मोठा स्फोट झाला. दरम्यान तपास सुरू आहे. काय खुलासे होणार हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे. काय अपडेट मिळेल ते अपडेट मी तुम्हाला देणारच आहे. पण बघा, एवढी दुःखद घटना घडली. अजितदादा पवार हे स्वतःचं म्हणजे आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत तर त्यासाठी सभा घेण्यासाठी जात होते सकाळी. कारण अजितदादाचा नियम आहे कुठेही जायचं तर सकाळी जायचं, कारण ट्रॅफिकचा त्रास हा कोणाला झाला नाही पाहिजे. आणि महत्त्वाचं म्हणजे दादा हे विमानानेच प्रवास करायचे जास्तीत जास्त. जर लांब पट्टीवर असेल तर विमानानेच प्रवास करायचे, ते गाडीने जायचेच नाही. कारण मंत्र्याची गाडी म्हणल्यावर त्याला थांबवणार, ट्रॅफिक होणार, हे होणार. मग त्या ट्रॅफिकचा भानगडीमध्ये दादा पडायचेच नाही. ते डायरेक्ट जायचे तर विमानानेच जायचे. मग त्या विमानाने गेल्यामुळे हे बघा असा कांड झाला. खूप दुःखद घटना झाली आहे. तर त्या विमानाचा तपास सुरू आहे. कशामुळे झालं, का झालं ते आता लवकरच कळेल. तेही तुम्हाला अपडेट आपल्या चॅनलवर मिळून जाईल. तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला असेच अपडेट मिळण्यासाठी. चला बाय. आणि अजितदादा पवार आणि ते 4 विदीप जाधव, सांभवी पाठक, सुमित कपूर, पिंकी माळी या सगळ्यांना माझ्या व माझ्या परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली.